श्रमजीवी संघटनेचा बिर्राड मोर्चा आणि हांडा मोर्चा आता इगतपुरी येथील पंचायत समितीच्या आवारात दाखल झालेला आहे। आणि इथे बघू शकतो का महिला ज्या आहेत मोठ्या प्रमाणात लहान आपल्या मुलांचं जे आहेत पाण्याच्या मागणीसाठी त्याला जलजीवन मिशनची जी अपूर्ण कामे आहेत ती त्वरित पूर्ण करावी व जे आहेत पाणी द्यावे, तसेच घरकुल योजना ज्या आहेत तेही पूर्ण कराव्यात, गायरान जमीन द्यावी, ह्या विविध मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी हे सर्व आदिवासी बांधव येथे दाखल झाले आहेत। येथे यांनी आता जे आहे चूल मांडून जेवणाची तयारीसुद्धा सुरू केलेली आहेत। आपल्याबरोबर श्रमजीवी संघटनेचे येथील काही सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडनं जे आहेत संवाद साधू घेऊया। तर त्यांच्याकडे नेमकी त्यांच्या मागणी काय आहेत? भाऊ काय सांगाल, काय मागण्या तुमच्या? आमची मागणी जलजीवन मिशन अंतर्गत जे काही कामं झालेले हे कामं योग्य झालेले नाही आहे। लाखोचा खर्च झाला, मात्र आजही लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे इगतपुरी तालुक्यामध्ये 21 धरणं असून जर त्या 21 धरणातल्या तालुक्याला जर प्यायचं पाणी मिळत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। मग नेमकी ही जलजीवन योजना ही ठेकेदारांसाठी शासनानं तयार केली का लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केली? 2024ला मार्च महिन्यामध्ये जर ही योजना पूर्ण करायची होती तर आज 2026 लागले तरी योजना पूर्ण नाही। मग ही योजना कधी पूर्ण होणार? आणि जोपर्यंत आम्हाला पाणी आमच्या नळाने आमच्या झोपडीमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही या पंचायत समितीचा आवार सोडणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे। तुमच्याकडे चर्चेसाठी आले होते, काय चर्चा केली त्यांनी? ते आमच्याकडे चर्चेचा प्रश्न घेऊन आले, मात्र चर्चा करण्यासाठी ज्या आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहे या मागण्यावर त्यांनी काय काम केलेलं आहे किंवा आज 2 वर्षामध्ये का काम केलं नाही याबद्दल आमची चर्चा आली होती, चर्चेसाठी आले होते। परंतु सध्या ती चर्चा आम्ही थोडी पुढे ढकललेली आहे। ते त्यांचा लेखी टिप्पण काढून आमच्या समोर ठेवणार आहे, मग आम्ही चर्चा करू। पण दरवर्षी लेखी आश्वासन दिले जातात, पुढे नक्कीच आश्वासन लेखी दिलं जातं आणि पुढं काहीच होत नाही आहे। कारण आता त्यांनी आम्हाला सांगितलं 2 महिन्यामध्ये आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न सोडू, मात्र 2 महिन्यानंतर पाऊस पडणार आहे। मग यांनी पाणी नाही दिलं तरी निसर्गाकडून पाणी आम्हाला मिळणारच आहे। मग 2 महिन्याचा कालावधी कशासाठी? 2 महिने थांबण्यापेक्षा जर त्यांनी तात्काळ या आठवड्यामध्ये आमचा प्रश्न जर सोडवला तरच आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन मागं घेऊ किंवा आम्ही निवासी या ठिकाणी जेवण खावण करून मुक्कामाच्या हिशोबाने आम्ही आलो आहोत। तसं जर पाहिलं तर दरवर्षी फक्त लेखी आश्वासनं दिले जातात आणि त्याच्यानंतर पुढे काहीच कार्यवाही होत नाही। आणि जर एवढ्या 5 ते 6 दिवसात जर आमच्या आंदोलनाची दखल घेत आमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर हे आंदोलन आम्ही असंच पुढे चालू ठेवणार असल्याचा पवित्रा जय यांनी घेतला आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।